नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा पॅटचा पेपर, जो की जसा तसा तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे। तर बघा, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न होणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बघा, चला आता व्हिडिओकडे जाऊया। तर फर्स्ट पार्ट आहे आपला रायटिंग सेक्शन असतं। रायटिंग सेक्शनमध्ये डू ॲज डायरेक्ट करायचे तुम्हाला। फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम अ गिवन अल्टरनेटिव्ह। तुम्हाला काही ॲडव्हर्ब दिले ते तुम्हाला चूज करायचं। दे ब्लँक रिटर्निंग फ्रॉम, तुम्ही खाली तुम्हाला आन्सर दिलेला आहे, वेअर ऑप्शन येतं त्याचा आन्सर। सेकंडमध्ये द ट्रेन हॅड अराइव्ह द प्लॅटफॉर्म, ठीक आहे। खाली आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स, तुम्हाला टेन्स ओळखायची आहे। फर्स्ट आहे राम वॉज व्हेरी स्मार्ट, कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स। सेकंडचं उत्तर आहे फादर इज नॅरेटिंग द स्टोरी, कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे। हे टेन्सच्या प्रकारे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे। आता बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण जाणार आहोत। क्वेश्चन नंबर 4 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे। तुम्हाला टेबल कम्प्लीट करायचं आहे। एक स्कूल दिलेलं आहे, तर मला टेबल कम्प्लीट करायचं आहे। एक स्कूलचे 4 टाइप्स लिहायचे आहे, क्लासरूम, मार्केट, सायन्स लॅब आणि प्लेग्राउंड्स, ठीक आहे। चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द बेस, कम्प्लीट द वेब, ठीक आहे। आता तुम्हाला बी मध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स ऍड करायचे आहे। आता बघा, केअरचं केअरफुल, लास्टला फुल लागलेला आहे। पॉसिबलचं इम्पॉसिबल, म्हणजे याला सफिक्स लागलेला आहे, प्रिफिक्स लागलेला आहे। इम्पॉसिबल IMP इम हा लागला आहे, त्यानंतर हा ऑपोजिट झालेला आहे इम्पॉसिबल, ठीक आहे। आता क्वेश्चन नंबर बी पहा, मॅच द पेअर करायचे तुम्हाला। पाऊंडचं करन्सी आपण हे म्हणू शकतो करन्सी, मी तर तुम्हाला प्रॉपर आन्सर दिलेलं आहे। 7 डेजचं वीक येतं, ठीक आहे। रेडचं कलर हा या रेड। क्वेश्चन नंबर 2 बघा, रीड द पॅसेज अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज, स्पेलिंग मिस्टेक झाली माझी। रीड द पॅसेज अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज, रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट। एक पॅरेग्राफ दिलेला आहे, हे सेंटेन्स खालीवर करून दिले, तुम्हाला रिअरेंज करायचं आहे, ठीक आहे। मी तर आन्सर दिलेलं आहे, तुम्हाला रिअरेंज करून दिलेले आहे। बघा, सेकंड नंबरचं फर्स्टला आलं, असं रिअरेंज करायचं आहे तुम्हाला, त्याच्यासाठी 5 मार्क होते। आता बघा, लास्टला पण बघा, क्वेश्चन नंबर 7 हा पोएमवरती क्वेश्चन आलेला आहे। एक पोएम दिली आहे, तुम्हाला व्यवस्थित रीड करायची, त्यानंतर तुम्हाला सॉल्व करायचे ॲक्टिव्हिटीज। बघा, एक वेब कंप्लीट करायची होती, ती तुम्हाला कंप्लीट करावी लागणार आहे। आता त्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर बी, त्या म्हणला राईट द रायमिंग पार्ट्स फ्रॉम द पोएम। रायमिंग वर्ड विचारलेले, यमकयुक्त शब्द ते तुम्हाला लिहायचे। किती विचारलेले आहे? 4 विचारलेले। लेझीचं आहे क्रेझी, केअरलेसचं हेल्पलेस, रीडचं आहे गुड आणि टेररचं आहे एरर। त्यानंतर क्वेश्चन नंबर सी मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड द अँटोनॉम्स विचारलेले आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द मदर टंग मध्ये। ॲक्टिव्हचं लेझी आहे, ॲक्टिव्ह म्हणजे सतर्क, लेझी म्हणजे आळशी, केअरफुल आणि केअरलेस। केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, केअरलेस म्हणजे विना काळजी करता, ठीक आहे, आळशी म्हणू शकतो। आता खाली क्वेश्चन नंबर 8 दिला आहे, लेबल द फॉलोइंग डायग्राम युझिंग द गिवन इन द बॉक्स। एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला, खालील दिलेली डायग्राम हे मोबाईलचे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे नाव लिहायचे की कोणत्या पार्टला काय म्हणतात, ठीक आहे। याचं पण मी आन्सर तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे। सो हा पण 5 मार्कासाठी क्वेश्चन होता। तुम्हाला जसा जसा पेपर परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे, थोडे बदललेत क्वेश्चन चेंज होणार आहे, पण पॅटर्न सेम राहणार आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 9 बघा, कंप्लीट करायचं आहे। एक पिक्चर दिले, त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याच्याविषयी 5 सेंटेन्स लिहायचे आहे। बघा, मी इथं आन्सर केलेलं आहे तुम्हाला। Observation, there is a group of 5 people in the picture. 2 women are holding a baby and talking each other. A young girl standing by them instantly carefree. ठीक आहे, another woman is standing in the background of smiling. असे 5 क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क जसे जसे मिळणार आहे। डिस्क्राईब करायचं आहे, डिस्क्राईब मध्ये दिलेलं आहे तुम्हाला 5 मार्कासाठी। होम कुक्स काहीतरी डिस्क्राईब करायचं आहे। डिस्क्राईब इन द मदर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स अँड 5 सेंटेन्सेस। माय मदर गेट्स अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर उठते। प्रिपेअर द टिफिन फॉर द स्कूल, माझ्या शाळेसाठी माझा टिफिन बनवतो। शी वर्क हार्ड क्लीन होम अँड कुक्स टेस्टी फूड, ती घरात स्वच्छता करते, सकाळी मॉर्निंगला लवकर उठते आणि खूप टेस्टी माझ्यासाठी जेवण बनवते नाश्त्यासाठी। आफ्टर द फिनिशिंग हाऊस होल्ड वर्क शी गोज टू द ऑफिस, शी हेल्प मी विथ माय होमवर्क अँड टेक्स द केअर ऑफ फॅमिली। माय मदर इज लव्हिंग नेचर अँड लीड द सिम्पल लाईफ। तुमच्या मम्मीविषयी, मदरविषयी तुम्हाला काहीतरी लिहायचं होतं। आणि लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न असतो सगळ्या पेपरमधला, ट्रान्सलेट द मदर टंग मध्ये तुमच्या मराठी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येईल। इंडिया इज माय कंट्री, भारत हा माझा देश आहे। सेकंड क्वेश्चन आहे, इज दिस युअर पेन, हा तुझा पेन आहे का? टाइम इज मनी, वेळ हा पैसा आहे, ठीक आहे। आणि लास्टला तुम्हाला फुल स्टॉप द्यायचाच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी येतच थांबूया। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचे मोर अँड मोर व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल। चला तर थांबू इथं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।